नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल। तलाठ्यापासून ते बड्या अधिकाऱ्यांपर्यंत जातो लाखोंचा हप्ता। उपरकर यांचा खळबळजनक आरोप। वेळ पडल्यास ती ऑडिओ टेप जगजाहीर करू, सतीश सावंत यांचा नितेश राणेंना इशारा। आणि अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही, शरद पवार गृहमंत्र्यांच्या पाठीशी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल। स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल वर्तमान आणि भविष्याचा विचार करता डिजिटल वर्ग, विज्ञान प्रयोगशाळा, प्रशस्त क्रीडांगण आणि अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण। मॅथ्स, ट्यूशन पिरियड, ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी ही उपलब्ध। सीबीएसई बोर्डाशी संलग्न प्रशालय। संपर्कासाठी क्रमांक 9545 520604। शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा। भाजपचे संतोष किंजवडेकर यांचे बोलवते धनी हे आमदार नितेश राणे हेच आहेत। खरं तर प्रतिभा दूध डेअरीचे कोट्यवधी रुपये नितेश राणे हे आपल्या जिल्हा परिषद सदस्यांना वाटून कुठेतरी पक्षातून बाहेर पडू नयेत म्हणून वापरत आहेत। तर कालच देवगडमधील आपल्या कार्यकर्त्यांना नितेश राणे यांनी शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप आमच्याकडे उपलब्ध आहे। योग्य वेळी ती जनतेसमोर जाहीर करू असा इशारा जिल्हा बँकेचे चेअरमन सतीश सावंत यांनी दिलाय। तर शिवसेना अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती पदाच्या सर्व निवडणूक लढवणार अशी घोषणा सतीश सावंत यांनी केली आहे। सदरची प्रतिक्रिया ही भाजपच्या तालुका अध्यक्षाची नसून त्या प्रतिक्रियेचे कर्तेकर्विता नितेश राणे आहेत। आणि नितेश राणे जे सांगतात की शिवसेनेचे लोक फोडतात, मुळात दुसऱ्याच्या पक्षातले लोकप्रतिनिधी फोडून घेण्याची प्रथा ही नितेश राणेंनी चालू केली आहे। आज त्यांच्यावर ही वेळ आली की जिल्हा परिषद सदस्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्यांना पूर्वी फोन करून ते घरी बोलत होते, आज त्यांना प्रत्येकाच्या घरी दारोदारी फिरावं लागतं आहे आणि स्वतःचे सदस्य राखण्यासाठी त्यांना स्वतःच्या सदस्यांना पैसे द्यावे लागत आहेत। शिवसेनेला अशी कोणत्याही प्रकारची गरज नाही पैसे देऊन फोडण्याची। शिवसेना जी काय असेल, ज्यावेळी ज्या गोष्टी त्यांना जिल्हा परिषदेमध्ये करायच्या त्या करतील। आणि एकंदरीत नितेश राणे यांनी काल शिरगावमध्ये जो काही ड्रामा केला, संभाजी साटम जे सहकार क्षेत्रातले आमचे कार्यकर्ते आहेत त्यांना हातपाय फोडण्याच्या ज्या काही त्यांनी शिवीगाळ केली, तसंच त्यासोबत त्यांना आम्हालाही त्या ठिकाणी शिवीगाळ केली। ही नितेश राणे यांची पायाखालची वाळू घसरत चालल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी ज्या शिवीगाळ केलेली आहे ती शिरगावच्या लोकांनी ऐकलेली आहे। त्याची ऑडिओ टेपसुद्धा आमच्याकडे तयार झालेली आहे। ज्यावेळी त्याचा ते नकार देतील की मी अशा प्रकारच्या शिव्या घातल्या नाही, त्यावेळी ती ऑडिओ टेप जी आहे ती जनतेसमोर आणली जाईल। एकंदरीत नितेश राणेंची जी कार्यपद्धती आहे त्यांच्या कार्यपद्धतीमुळेच आज जिल्हा परिषद सदस्यसुद्धा त्यांच्या विचाराला बांधील राहत नाही आहेत। त्यांचे स्वतःचे सदस्य राखण्यासाठी त्यांना स्वतःच्या सदस्यांना पैसे द्यावे लागत आहेत आणि शिवसेनेला कुठेही पैसे देऊन सदस्य फोडण्याची गरज नाही आहे। नितेश राणेंनी जी पद्धत स्वतःहून पैसे फोडून दुसऱ्यांचे उमेदवार या ठिकाणी फोडण्याची जी काही या ठिकाणी त्यांनी पद्धत आणली, तीच पद्धत आता त्यांच्या अंगाशी येणार आहेत आणि त्याचं उत्तर भविष्यामध्ये त्यांना मिळेल। नाही, परवा ठरेल काय ते, आम्ही त्या दृष्टिकोनातून मी काय पाहत नाही आहे। पण एकंदरीत ज्या पद्धतीने जिल्हा परिषदेचा कारभार चाललेला आहे आणि नितेश राणे ह्या जिल्हा परिषदेच्या कारभारामध्ये जे काय हस्तक्षेप करत आहेत आणि एकंदरीत त्यांचा हस्तक्षेप जो आहे तो आर्थिक हस्तक्षेप आहे। किंजवडेकरने सांगितलं की हे पैसे कशाचे वापरत आहेत ते बघा। मुळात ह्या सदस्यांना सुद्धा प्रतिभा डेअरीकडनं जे काय पैसे थकवलेले आहेत आणि एका काजू व्यापाऱ्याचे जे पैसे नितेश राणेंनी थकवलेले आहेत तेच पैसे जिल्हा परिषद सदस्यांना स्वतःच्या पक्षातले ते देत आहेत। शिवसेना आपला अर्ज भरणारच आहे ना। कुठची निवडणूक जी आहे, शिवसेनेच्या 19 सदस्य आज शिवसेनेचे आहेत, शिवसेना या निवडणुकीमध्ये आपला अर्ज भरणार आहे। हे त्यांच्याबद्दल जे लोक या ठिकाणी पालकमंत्र्यांचा विरोध करतात, त्यांच्या अभिनंदनाच्या ठरावाला विरोध करतात, ते लोक त्या ठिकाणी पालकमंत्र्यांना खाजगीत जाऊन भेटत असतात। फक्त असलेल्या नितेश राणेंना आम्ही कशा पद्धतीने जिल्हा परिषदेत काम करतो आहे हे दाखवण्यासाठी मुळात एवढ्या ॲम्ब्युलन्स येत असते वेळी त्या जागेवरती जर मी असतो जिल्हा परिषदेत तर निश्चित आम्ही त्यांचं अभिनंदन केलं असतं। कुठचाही ॲम्ब्युलन्स ही पहिले पैसे येतात आणि नंतर त्याची प्रक्रिया होते हे आधी अभिनंदन नाकारणाऱ्या लोकांना माहिती पाहिजे। म्हणजे जिल्ह्यातील जनतेच्या भल्यासाठी जर ॲम्ब्युलन्स येत असतील आणि त्याच्यामध्ये जर पालकमंत्र्यांचा अभिनंदनाचा ठराव नाकारत असतील, यापूर्वीच्या असलेल्या
इतर पक्षाचे जे होते 2014 पूर्वी जे पालकमंत्री होते त्यांना एवढ्या ॲम्ब्युलन्स कधी ह्या जिल्ह्यामध्ये आणता आलं नाही. उलट उदय सामंतनी एवढ्या ॲम्ब्युलन्स आणण्याचं या ठिकाणी जी काही मंजुरी दिली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करणं आवश्यक आहे. पण व्यक्तिशः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक या ठिकाणी लोकप्रतिनिधी येणार त्याने उदय सामंत यांचं आम्ही अभिनंदन करतो. मुळात आधी त्यांनी त्यांच्या ज्या काही कार्यकर्त्यांना गाड्या घेतल्या आहेत, ज्या काय गाड्या 11 गाड्यांचे पैसे भरले नाहीत ते पहिले आधी नितेश राणेंनी पैसे भरावेत. शेतकऱ्यांचे जे काय 2,80,00,000 रुपये प्रतिभा डेअरीकडचे जे थकलेले आहेत ते द्यावेत आणि नंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी लक्ष घालावा. मुळात आधी त्यांनी हे पैसे दिल्यानंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीबद्दल बोलावी. जिल्हा बँक ही त्यांना फक्त स्वतःचं राजकीय स्वार्थासाठी त्यांना ओरबडण्यासाठी जिल्हा बँक पाहिजे आहे. त्यांना जिल्हा बँक जनतेच्या भल्यासाठी नको आहे आणि भल्यासाठी पाहिजे असेल तर प्रतिभा डेअरीचे 2,80,00,000 नितेश राणेंनी द्यावे. असलेल्या 11 गाड्यांचे पैसे त्यांनी भरावेत आणि नंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचं बिगुल त्यांनी काय असेल ते वाजवावं. एक लक्षात घ्या, किंदवडेकरांचे जे आहेत, किंदवडेकरांचं असलेलं त्यांचं काम काय, किंदवडेकरांना त्या किंदवड्याच्या बाहेर कोण ओळखत नाही आहेत. नितेश राणे जे सांगतायत तेच किंदवडेकर बोलत आहेत. त्याच्यामुळे किंदवडेकरासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याच्या याच्यावर प्रतिक्रिया देणं मी योग्य नाही आहे. हे सगळ्या गोष्टी नितेश राणे करतायत. काल संभाजी साठम यांना जी काही शिवीगाळ केली तिथे ॲडव्होकेट मानगावकरांना शिवीगाळ केली, सतीश म्हणजे मला स्वतः शिवीगाळ केली, रवी जोगलला केली. आमच्या त्या ठिकाणी ज्या काही आईवरनं वगैरे ज्या काही शिव्या घातल्या आहेत याची शिव्यांची टेप ज्यावेळी बाहेर पडेल, ज्यावेळी ते नाकारतील त्यावेळी त्याची टेप आम्ही निश्चित बाहेर काढू आणि हीच काय संस्कृती नितेश राणेंची शिव्या घालण्याची महिलांच्या समोर ती जनतेसमोर आम्ही आणू. स्वतःचे सदस्य फुटत आहेत म्हणून आज स्वतःसुद्धा जिल्हा परिषदेत नितेश राणे नेऊन स्वतःची गाडी लावावी लागली सदस्य नेण्यासाठी. ही वेळ आज आली. पूर्वी ही वेळ कधी नव्हती, आम्ही त्यांच्यासोबत होतो त्यावेळी. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires, where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. अवैध सिलिका उत्खनन या विरोधात वेळोवेळी तक्रार करूनही महसूल अधिकारी कारवाई करत नाहीत. तलाठ्यांपासून ते महसूलच्या वरच्या अधिकाऱ्यांना लाखो रुपयांचा हप्ता पोहोचला जातो, असा खळबळजनक आरोप मनसे नेते परशुराम उपरकर यांनी केलाय. या ठिकाणी असलेले तलाठी सर्कल यांना आज असलेले उत्खनन करणाऱ्यांना दंड झालेले जे लोक आहेत ते खाजगी काही ठिकाणी बोलत आहेत की आमचं काय होणार नाही. हे तलाठी सर्कल आमचेच आहेत, आम्ही त्यांना दर महिन्याला लाखो रुपये देत होतो, तर आमच्याकडे काय करणार नाही. त्यामुळे ह्या सर्व लाखो रुपयाच्याच विषयामुळे आणि हे लाखो रुपये वरतीपर्यंत पोचले जात होते. त्यामुळेच आज ते बिंदास या ठिकाणी जे उत्खनन करत होते त्या उत्खनन त्यामुळे झालेलं आहे. ती राष्ट्राची संपत्ती नष्ट केलेली आहे, शासनाचा महसूल त्यांनी बुडवलेला आहे. याबाबत कारवाई करण्याकरता साधारण दरमहा हप्ता 2-5 लाखाचा असल्याचं काही चर्चा काही लोकांकडून होते आहे. त्यामुळे एवढा मोठा हप्ता असेल तर या 100-150 लोकांकडून हप्ता गोळा करणारा कोणतरी एक प्रमुख आहे, त्या प्रमुखाने हप्ते गोळा करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळेच आज जे काही आजही रात्रीचे काही उत्खनन करतायत ते आज यांच्याच आशीर्वादाने करतात, अशा प्रकारचं माझी ठाम मत झालेलं आहे. यांना आशीर्वाद देते आपल्या जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी. आज अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे अनेक तक्रारी दिलेल्या आहेत, अनेक वाळूच्या तक्रारी दिल्या आहेत, अनेक सर्व तक्रारी दिल्यानंतर पण त्या तक्रारी घेतल्या जातात, पण त्याच्यावरती कोणतीही कारवाई केली जात नाही आहे. आजही जी मोजमाप झालेली आहे त्यामुळे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे ETS मार्फतच चौकशी करावी, त्या तलाठी आणि असलेल्या सर्कलला त्या बाजून बदली करावी, त्यांची चौकशी करावी आणि त्यांच्यावरती कारवाई करायची अशी मागणी केलेली आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires, where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick,
aim and throw. Be fire ready. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्ब नंतर महाविकास आघाडी सरकारच्या बचावासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सरसावले. रविवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेतल्यानंतर पुन्हा शरद पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा बचावच केलाय. सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्यात बैठक झाली असल्याचा दावाच चुकीचा असल्याचं पवार यांनी म्हटलंय. आज दिल्लीत पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख रुग्णालयात दाखल असल्याचे दाखवणारे कागदपत्र दाखवत परमबीर सिंग यांच्या पत्रातील दाव्यावर प्रश्नचिन्ह उभे केले. पवार यांनी म्हटलंय की कोरोनाच्या संसर्गामुळे अनिल देशमुख नागपूरच्या रुग्णालयात 5 ते 15 फेब्रुवारी दरम्यान दाखल होते. त्यानंतर घरीच विलगीकरणात होते. त्यावेळी देशमुख कुठे होते हे स्पष्ट झालं. आरोपांवर कोणती कारवाई करावी, कशी चौकशी करावी याबाबतचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असून त्यांनी निर्णय घ्यावा, असेही पवार यांनी स्पष्ट केलंय. परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर निर्माण झालेला वाद हा राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा कट असल्याचं त्यांनी सांगितलंय. परमबीर सिंग यांचे आरोप निराधार, खोटे असल्याचं त्यांनी म्हटलंय. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires. Where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. शॉर्ट सर्किटनं आग लागून घर जाळून खाक झालेल्या देवबाग येथील केलिरीन फर्नांडिस कुटुंबियांना मनसेनं मदतीचा हात दिलाय. जीवनावश्यक साहित्य देताना त्या कुटुंबाला मनविसेचे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी धीर दिलाय. मालवण तालुक्यातील देवबाग येथील जुझे संतान फर्नांडिस यांच्या घराला शॉर्ट सर्किटनं आग लागून आगीत घर जळून खाक झालं होतं. सिलेंडरचा स्फोट झाल्यानं भिंतीलाही तडे गेले आहेत. सुदैवानं जीवितहानी झाली नसली तरी फर्नांडिस कुटुंबियांचे लाखो रुपयांचं नुकसान झालंय. ही आग लागल्याचं समजताच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी देवबाग गाठलं. मनविसेचे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी फर्नांडिस कुटुंबियांची आपुलकीनं विचारपूस करत कुटुंबियांना धीर दिला. यावेळी फर्नांडिस कुटुंबियांनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या वस्तूंची माहिती दिली. यावेळी मनविसेचे देवबाग विभागाध्यक्ष प्रतीक कुबल, गुरु तोडणकर, प्रसाद बापर्डेकर, प्रथम देऊलकर यांसह मनसे पदाधिकाऱ्यांनी आणलेल्या अन्नधान्य, फळं आणि इतर जीवनावश्यक साहित्य फर्नांडिस कुटुंबियांना देऊन मदतीचा हात दिला. सामाजिक बांधिलकीतून मनसेनं ही मदत केली असून समाजातील दानशूर व्यक्तींनी फर्नांडिस यांना मदत करावी, तसेच शासन स्तरावर मदत मिळवून देण्यासाठी मनसे प्रयत्न करत राहील, असं अमित इब्रामपूरकर यांनी सांगितलंय. वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा सिंधुदुर्ग लाईव्ह. निसर्गरम्य दोडा मार्गात साकार करा तुमच्या सुंदर घराचं स्वप्न. श्री प्लाझा सनद बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा दोडा मार्ग मध्यवर्ती शहरात साकारतोय आलिशान गृह प्रकल्प. अवघ्या 14.5 पासून 20.40 लाखात घ्या फ्लॅटचा ताबा. 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध. सर्व फ्लॅटसाठी बँक अर्थसहाय्य उपलब्ध. श्री प्लाझा मध्ये करण्यात आली हवेशीर फ्लॅटची रचना. 24 तास पाणी, लँडस्केप व टेरेस गार्डन, सिनियर सिटीजन स्पेशल एरिया, प्रशस्त पार्किंगची ही असणार सोय. बांधकामसाठी व्हिक्ट्रीफाईड टाइल्स, टीकवूड एंट्रन्स डोअर, अँकर फिनोलेक्स या नामांकित कंपन्यांचे कन्सिल्ड वायरिंग, लिग्रँड, अँकरचे स्विच, हिंदवेअर चेरा कंपनीचे सॅनिटरी साहित्य, जॅग्वार कंपनीचे बाथरूम साहित्य अशा दर्जेदार मटेरियलसह मजबूत आणि उत्कृष्ट बांधकाम. आमची वैशिष्ट्ये: मोपा विमानतळ, थिविम रेल्वे स्टेशन, म्हापसा व बांदा मेजर बस स्टँड अवघ्या 15 ते 21 किलोमीटर अंतरावर. आंबोली आणि मांगेली वॉटरफॉल,
तिलारी संवर्धन आणि डॅम प्रकल्प, तळकटची वनबाग, निसर्गाचं वरदान लाभलेला कसईनाथ डोंगर, वाइल्डरनेस रिसॉर्ट, तिलारी ग्रीन हिल रिसॉर्ट, योग रिसॉर्ट, सारे काही अवघ्या 10 ते 15 किलोमीटरवर. गोवा आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ व कलंगूट, बागा, शिरोडा, वेळागर हे समुद्रकिनारे अवघ्या 30 ते 35 किलोमीटर अंतरावर. म्हणूनच महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकच्या सीमेवर दोडामार्ग शहरात साकारणारा श्री प्लाझा हा गृह प्रकल्प सुंदर घराबरोबर लक्झरी लाईफचे स्वप्न साकार करणारा आहे एकमेव गृह प्रकल्प. चला तर मग आपल्या सुंदर घराचं स्वप्न साकार करण्यासाठी आजच बुक करा हक्काचं घर. बुकिंगसाठी व अधिक माहितीसाठी संपर्क सुशांत वाडकर 7507 88 33 99. ऑफिस नंबर 02363 25 65 99. आमचा पत्ता सनत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, शॉप नंबर 1, श्री गणेश प्लाझा, सनत मोटर्स जवळ, हिरो शोरूम, सिद्धिविनायक कॉलनी, दोडामार्ग. कॉन्टॅक्ट नंबर 7507 88 33 99. खमंग क्रिस्पी चिवड्याचं वैभव, चविष्ट चटकदार बिया भाजीचं वैभव, कोकणी गोमंतकियांचं वैभव आणि खवय्यांच्या पहिल्या पसंतीचं वैभव. घरगुती सात्विक चवीची 1983 पासूनची परंपरा, नाश्त्याचे चमचमीत पदार्थ आणि फराळाच्या क्रिस्पी मेजवानीसह घरगुती स्पेशल आम्रखंड आणि श्रीखंड. वैभवची अफलातून टेस्टी बिया भाजी, खमंग खुसखुशीत चिवडा म्हणजे प्रत्येकाची पहिली पसंती. कोकण आणि गोमंतकियांना आपल्या चवीचं वेळ लावणाऱ्या वैभव उपहारगृहाला एक वेळ अवश्य भेट द्या. एकदा खाल तर पुन्हा पुन्हा चवचा खाल. वैभव उपहारगृह, गांधी चौक, बाजारपेठ, दोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग. प्रोप्रायटर मोहन गवंडे 9158 36 27 26. सिंधुदुर्ग बँक, आपली माणसं आपली बँक. सतीश सावंत अध्यक्ष, सुरेश दळवी उपाध्यक्ष. जिल्हा बँकेत पगार होणाऱ्या नोकरदारांसाठी विशेष योजना सिंधु बँक सॅलरी प्लस योजना. पगार तारण कर्ज, घर कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, शैक्षणिक कर्ज योजना उपलब्ध. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ATM सेंटर आणि मोबाईल व्हॅन असणारी जिल्ह्यातली एकमेव बँक. सर्व डिजिटल पेमेंट सुविधा सुद्धा उपलब्ध. जलद आणि सुरक्षित आर्थिक व्यवहारांसाठी डाउनलोड करा सिंधुदुर्ग बँक ॲप. वैभवशाली वैभववाडीत SP असोसिएट्स घेऊन आले नवा गृह प्रकल्प, सिद्धिविनायक अपार्टमेंट. 1 BHK 2 BHK फ्लॅट अवघ्या 15 लाखांपासून सुरू. सदनिकांसह दुकान गाळेही उपलब्ध. दर्जेदार बांधकाम असलेला गृह प्रकल्प, सर्व वित्तीय संस्थांच्या कर्जाची सोय, 24 तास पाणी, शेड आच्छादित टेरेस, ॲल्युमिनियम पावडर कोटिंग स्लायडिंग विंडो, वुडन फ्रेम सहित आकर्षक मुख्य दरवाजा, ग्रेनाइट किचन प्लॅटफॉर्म आणि स्टील ग्रेनाइट डोअर विंडो फ्रेमिंग, 2x2 व्हेट रिफाईड फ्लोरिंग. WC बाथरूम साठी 7 इंच उंचीपर्यंत ग्लेझेड टाइल्स. किचन साठी ओट्यासमोर 7 फूट उंचीपर्यंत ग्लेझेड टाइल्स. किचन ओटा स्टील सिंक, 1 बेसिन आणि बाथरूम साठी मिक्सर आणि WC साठी कॉक, कन्सिल्ड इलेक्ट्रिक फिटिंग. हॉस्पिटल काही मिनिटांच्या अंतरावर. शाळा, कॉलेज, बँका आणि सरकारी कार्यालय, बस स्टँड हाकेच्या अंतरावर. वैभववाडी बाजारपेठेत आपल्या हक्काचं घर आजच बुक करा, तेही SP असोसिएट्स कडेच. साईट पत्ता वैभववाडी फोंडा रोड, मच्छी मार्केट शेजारी, वाव्हे, वैभववाडी. बुकिंग साठी पत्ता SP असोसिएट्स ऑफिस, आरा विद्यालय समोर, तळेरे, कोल्हापूर महामार्ग, वैभववाडी. प्रोप्रायटर सूर्यकांत धावले 9421 92 93 19. प्रवीण अमृते 97 66 24 14 11. आता वाट कसली पाहताय? आपल्या स्वप्नातील घर आजच बुक करा. बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. ST मध्ये ड्रायव्हर म्हणून टिकायचं असेल तरी खडतर परिश्रम घ्यावे लागतात. राजकारणातही आम्हाला स्पर्धेतून जावं लागतं. तशी स्पर्धा तुमच्या जीवनात आहे.
पुढील काळात या स्पर्धेचा स्तर उंचावणार आहे। स्पर्धेत टिकायचं असेल तर त्या दृष्टीनं अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे। विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रातील परीक्षांसंदर्भात मार्गदर्शन व्हावं यासाठी स्थानिक लोकाधिकार समिती महासंघ यांच्या सहकार्यानं मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं। याचा लाभ विद्यार्थ्यांना होऊन बँकिंग क्षेत्रात निश्चितच यश मिळेल। स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आमचं नेहमीच सहकार्य लाभेल। विद्यार्थ्यांनीही कोणत्या परीक्षेला जिद्दीनं सामोरं जावं असं आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केलंय। बँकिंग करिअर मार्गदर्शन शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। आणि जो प्रतिसाद आपण या ठिकाणी दिला खरं तर मी आपण समज जास्त वेळ घेणार नाही। मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे की हा प्रत्येकाचा व्यापीकरण हा स्पर्धेचा झालेला आहे। प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे। आज अनेक वेळा या अनेक लोक मला देत असतात, अनेक तरुण मुली भेटत असतात, आम्हाला रोजगार द्या, नोकरी द्या, बँकेमध्ये नोकरी द्या। परंतु आज सगळीकडे स्पर्धा आहे। प्रत्येक ठिकाणी अंगणवाडी सेविका असतील, आज अंगणवाडी सेविका पद असेल तर तिथे 10वीचे मार्क काय त्यावर करतात। एखादा रस्त्यावर परीक्षा असेल तर त्या 700 परीक्षा आहे त्यामध्ये एसटी मध्ये ड्रायव्हरमध्ये सुद्धा 10वीच्या मार्कावर त्याचं क्रेडिट राहतं आणि त्यामुळे आता प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा झाली आहे। आणि या स्पर्धेत गेलं असेल तर आपल्याला कर्जाचं परीक्षा घेतली पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे, तर आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये टिकू शकतो। आता राजकारणामध्ये कॅबिनेटचं स्पर्धा आहे, उद्योग क्षेत्रामध्ये काम करतात कॅबिनेटचं स्पर्धा आहे। पण दुसऱ्यामध्ये तुम्ही अशा ठिकाणी उभे आहात की ज्या ठिकाणी तुमच्या स्पर्धेला आता सुरुवात होते आणि स्पर्धेला सुरुवातीला जर आपण यशस्वीपणे खंबीरपणे राहिलो तर आपण स्पर्धा प्रत्येक स्पर्धा जिंकणार असतो। आज आपण विकासपीठ परिस्थिती आपण सगळी मंडळी आहात। आज आपल्याकडे शहरासाठी वेळ आहे, आपण कुटुंब आपल्यावर आहे, आम्ही आपल्यावर आहोत आणि त्यामुळे तुम्हाला योग्यच मार्गदर्शन जर मिळालं तर तुम्ही या स्पर्धेमध्ये यशस्वी होऊ शकता। खरं तर आम्ही स्थानिक लोकाधिकार समितीची मंडळी आपण असतात ही एका चांगल्या गोष्टीमध्ये काम करतात। म्हणजे आपण स्थानिक लोकाधिकार समितीला नाही सगळ्या विश्वासराव आहेत, आनंद सावंत सगळ्या केंद्र शासनाच्या बँकेच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात। आज आपण अजित देसाई म्हणून आपण ते पण इन्शुरन्स कंपनीमध्ये चांगल्या अधिकाऱ्यांवर या ठिकाणी काम करतात। त्याच्यानंतर तिकडे सुद्धा रिझर्व्ह बँकमध्ये काम होते आणि खरं तर मी काही वर्षापूर्वी आपल्या स्टेट कंपनीच्या काही गेलो होतो आणि ज्यावेळी मला त्या लोकांमध्ये भरती सुरू झाली तेव्हा त्याच्यानंतर तिकडे आपले बसने कंपनीमध्ये यायचे आणि बसने उतरायचे, क्लास घ्यायचे आणि मग दुपारा जायचे संध्याकाळच्या बसने। आणि त्यावेळी मागच्या वेळेस कंपनी बँकेमध्ये 30 लोक एकाच वेळी त्या ठिकाणी कामाला स्थानिक लोकाधिकार समितीचे त्यावेळी आले। परंतु आता कंट्रोल रेल्वेचं जात आहे, उद्या 600 बँकेची परीक्षा आहे, तर 600 बँकेचे चेअरमन आपल्याच या सुरू आहे। पहिल्यांदा प्रोसेसला आपल्या जिल्ह्यात सुरू होते। आज लोकल तापमान पण वाढले की आपल्या जिल्ह्यातले मुलं लागले परंतु याचा स्पर्धा झाले, परीक्षा झाले, त्यामुळे लोकल तापमान किती वाढलं तरी त्या ठिकाणी स्पर्धेत त्याला भरती व्हावे। आपण सगळ्या सोयी केल्या आहेत, म्हणजे आपण स्पर्धासाठी सगळ्या सोयी केल्या आहेत। आज आपल्याकडे दरवर्षी एकूण मुलं आता रोग यायला लागली। आता सुब्रमण्यम टेंडर म्हणून IPS मध्ये या ठिकाणी सिलेक्ट झाला आणि तशी मुलं तुमच्याकडे सुद्धा नुसतं बँकेच्याकडे लक्ष दिलं जातं, इतर UPSC सुद्धा आता मुलांचा टक्का सुद्धा UPSC मध्ये मुलामुलीचा टक्का सुद्धा UPSC मध्ये बसण्याचा वाटतो या ठिकाणी। आज कंट्रोल परीक्षा झाली पूर्व परीक्षा, त्यामुळे अनेक मुलांनी त्या ठिकाणी स्पर्धेत भाग घेतला, अनेक मुलांचे क्लास या ठिकाणी असतात। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आता सक्षम व्हायचं आहे। त्याचं लागणारं पुस्तक असेल, लागणारं पुस्तक असेल, सगळे आम्ही या ठिकाणी सांगा आणि मुलांना सुद्धा नंतर क्लासच्या शेवटी सुद्धा जे काही अडचणी असतील त्या अडचणी सगळ्या मुलांनी दवा त्या अडचणीची नोट तयार करा आणि त्या अडचणी सुद्धा आम्ही सगळी म्हणजे सरकारी आम्ही याबद्दल बघून निश्चितपणे आपल्या ज्या अडचणी त्या या ठिकाणी जोडून होतो। आपण जास्त वेळ न घेता आज क्लासला सुरुवात त्या ठिकाणी होते आणि तुमच्या परीक्षेच्या पुन्हा परीक्षा आहे चालू आणि ती सुद्धा ऑनलाईनच परीक्षा आहे। आता ते तुम्हाला पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires.
where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. भाजपचा कार्यकर्ता हा प्रामाणिक कार्यकर्ता आहे, त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांना आमिष दाखवला, जबरदस्तीनं करत बंडलं टाकली तरी त्याचा काही उपयोग नाही. पुन्हा असे प्रकार घडल्यास आम्ही त्याच ठिकाणी त्याचं उत्तर देऊ, असं भाजप तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर यांनी जामसंडे येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेत इशारा दिलाय. यावेळी माजी आमदार ॲडव्होकेट अजित गोगटे, जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, प्रकाश सावंत, शरद ठुकरू आदी उपस्थित होते. या देवगड तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शेवटच्या वर्षामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समितीची निवड जी आहे आणि हा शेवटचा कालावधी, मला वाटतं कालावधी काही 7-8 महिन्याचा असला तरी हा विधानसभा मतदारसंघ आमचे सर्वांचे लाडके आमदार, तरुण तडफदार माननीय आमदार नितेश राणे साहेब यांचा मतदारसंघ असल्यामुळे त्यांच्याच हाताखाली ज्या लोकांनी काम केलं ते सगळे कार्यकर्ते आज त्याला धडा शिकवण्याचा प्रयत्न करतायत. परंतु हे जे शिवसेनेचे पदाधिकारी ज्या पद्धतीने, ज्या प्रवृत्तीने काम करण्याचा प्रयत्न करतायत, त्या ठिकाणी त्याला एवढंच सांगेन की भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता, तो ग्रामपंचायत सदस्य असू दे, पंचायत समिती सदस्य असू दे, झेडपीचा सदस्य असू दे, तो प्रामाणिक कार्यकर्ता, प्रामाणिक मतदारांपर्यंत जाऊन ज्याने मतं मिळवली आणि त्याने सामाजिक काम करून तो विजयी झाला, अशा कार्यकर्त्याला विकत घेण्याचा प्रयत्न आणि त्याला भासवण्याचा, अनेक आमच्या सोबत आहेत असं भासवून त्याला काहीतरी आमिष दाखवण्याचा प्रयत्न असा कालच घडला. आणि त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्यांनी नाकारून सुद्धा ज्या खुर्चीवर बसले त्या खुर्चीवरच पैसे त्या ठिकाणी काही लाखो रुपये ठेवून निघून गेले. परंतु आमचा प्रामाणिक गरीब कार्यकर्ता असल्यामुळे त्याने लगेचच आमचे जिल्हा सरचिटणीस जयदेवजी कदम साहेब, त्याचप्रमाणे मला स्वतः तालुकाध्यक्ष, मला त्याने कल्पना दिली आणि असा प्रकार घडलाय. परंतु या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना एवढंच मी आव्हान देतोय की अशा गोरगरीब भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या घरात जाऊन वेगवेगळ्या माध्यमातून फोनाफोनी करून त्यांना कौटुंबिक त्रास देण्याचा प्रयत्न केलात आणि आर्थिक आमिष देण्याचा प्रयत्न केलात, तर यापुढे भारतीय जनता पार्टीच्या पद्धतीने त्यांच्या हिसक्याप्रमाणे आम्ही तसं तुम्हाला उत्तर देऊ, एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आणि अचानक हा लाखो रुपयाने सदस्य विकत घेण्याचा प्रयत्न जो चालला आहे, तो मला वाटतं सध्या टीव्हीवर जो गाजतोय विषय वाजे प्रकरण आणि कालचा जो शिवसेनेच्या माध्यमातून, आघाडी सरकारच्या माध्यमातून दर महिन्याला 100 करोडचं टार्गेट त्याच्यापैकी आहे की या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या संचयनीच्या घोटाळ्यापैकी आहे, हे ज्यांनी पैसे वाटप केले त्यांनी जाहीर करावं. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires, where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि लुपिन फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमानं सुरंगी लागवड जनजागृती अभियान पार पडलं. आंबेगाव इथं डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय सावंत यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि लुपिन फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमानं सुरंगी लागवड जनजागृती अभियान पार पडलं. यावेळी सुरंगी लागवडीचं महत्त्व आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाविषयी माहिती देण्यात आली. त्याचबरोबर शेतकऱ्यांना सुरंगीच्या झाडांचं वाटपही करण्यात आलं. यावेळी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय सावंत, संशोधन संचालक डॉक्टर पराग हळदणकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री मेहेंद्रे, लुपिनचे प्रकल्प व्यवस्थापक योगेश प्रभू, सहयोगी संशोधन संचालक BN सावंत, आंबेगाव सरपंच वर्षा वरक, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, आत्मा कृषी विभागाचे उपसंचालक श्री पोलप, तालुका कृषी अधिकारी सौ मुटके, तंत्र अधिकारी श्री धडम, लुपिनचे महेश चव्हाण,
उमेद अभियानाचे तालुका समन्वयक श्री परब आणि शेतकरी उपस्थित होते. आता इथे सुरुंगीचा एक उल्लेख झाला. सुरुंगी बरोबर अजून आपण 5 गोष्टी पहिल्या वक्तव्यामध्ये केलेल्या, त्याच्यामध्ये कडी कोकम, वटसोल, वावडी, हिरफळ अशा सुद्धा गोष्टी होत्या. पण प्रथम आम्ही जे चर्चा केलेली सुरुंगीची, आणि सुरुंगीचं छोटस स्वप्न घेऊन आम्ही हळदणकर सरांकडे गेलो. त्यावेळी लुपिनचा काही त्याच्यामध्ये आर्थिक सहभाग वगैरे नव्हता. हळदणकर सर मुळ्या केंद्राचे प्रमुख होते आणि त्यांनी सांगितलं की माझ्या क्षमतेत जेवढं असेल ते आम्ही सुरू करू. आणि तिथून सुरुवात झाली आणि विद्यापीठाच्या मार्फत आम्ही छोटस बघितलेलं स्वप्न हळदणकर सरांनी आणि त्यांच्या सहयोगी सगळ्या शास्त्रज्ञांनी कुलगुरूंच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केलं. खरंच एक चांगलं वाटलं. म्हणजे गेल्या वर्षी प्रभू साहेबांनी सांगितलं की आपण सुरुंगीची लागवड कोल्हापूर मध्ये सुरू करू. नंतर कोल्हापूर असेल, कुणकिरी असेल, आंबेगाव, कातोडे म्हणजे माझा जो मतदारसंघ आहे त्या पुणे मतदारसंघामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात सुरुंगीची झाडांचं कलमांचं वाटप केलं. आणि आज सांगायला चांगलं वाटतं की त्याची प्रोग्रेस चांगल्या प्रकारे आहे. आणि गेल्या वर्षी आपण कार्यक्रम जेव्हा सुरुवात केली तेव्हा त्यांचं एक संकल्पना होती की सुरुंगी आहेतच, पण आपलं इतर पिकं जी लुप्त पावत चालली म्हणजे कोकणची ओळख जी होती ती कोकम असेल, जांभूळ असतील, सुरंगी असतील, म्हणजे जागतिक ह्याच्यावर जी कुठली वनस्पती आणि जी वनौषधी जी वनस्पती आहे ती आपल्या कोकण पट्ट्यामध्ये होती पण ती कुठेतरी लुप्त पावत चालली आहे. तर त्याचं कुठेतरी संवर्धन झालं पाहिजे याविषयी त्यांचे प्रयत्न होते. आणि त्याविषयी त्यांनी सांगितलं की पुढील वर्षी आपण जांभळाची सुद्धा कलम करू. त्यांना जे लागेल सहकार्य ते करायला आम्ही तयार आहोत. कशाला आमची नाळ की आमच्या वडिलांपासून आम्ही शेतकरी. आणि साहेबांना सांगायला म्हणजे की आपल्या बांबू मध्ये आपलं म्हणजे वडिलांचं 40 वर्षापासून काम आहे आणि बांबूची आमची पुऱ्या महाराष्ट्र असेल, पुरे जागतिक म्हणजे सगळ्यातले म्हणजे पुरे देशातले अधिकारी, कृषी अधिकारी असतील, सगळे येऊन पाहणी करून गेले आणि त्याच्यात चांगल्या प्रकारे म्हणजे आमची प्रेरणा वडिलांची प्रेरणा घेऊन हजारो एकर मध्ये आज सिंधुदुर्गामध्ये लागवड झाली आहे बांबूची. आज हा एक विशेष प्रोग्राम आहे तो सुरंगीवर. सुरंगी का याचा थोडासा बॅकग्राऊंड तुम्हाला सगळ्यांनी सांगितलं की एक महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे कोकणामधली जैविक विविधता, बायोडायव्हर्सिटी. या बायोडायव्हर्सिटीला फार महत्व आहे. जी ही आपल्याला मिळालेली संपदा आहे ती जर बायोडायव्हर्सिटी आपण चांगल्या रीतीने मेंटेन केली आणि ती ठेवली तर आपल्याकडे इथे जो आपण म्हणतो बदलतं वातावरण आहे, अधूनमधून एकदम अचानक गरमी होते किंवा पाऊस येतो हवेळी, हे सगळे जे बदल वातावरणातले बदल आहेत त्याला कमीत कमी करण्यासाठी या जैविक विविधतेची फार इम्पॉर्टन्स आहे, फार महत्व आहे. पण या जैविक विविधतेला सांभाळून ठेवण्यासाठी दुसरी महत्वाची गोष्ट की त्या विविधतेमधले काही जी झाडं आहेत त्या झाडांना योग्य वेळी ओळखून त्याचं मल्टिप्लिकेशन करून किंवा त्याचे झाडं हे करून ती जर तुम्ही लागवड केलीत आणि त्यापासून जर तुम्हाला आर्थिक फायदा होणार असेल तर ते जास्त महत्वाचं आहे. मग त्या दृष्टिकोनातून या सुरंगीच्या झाडाचं आपल्याकडे जास्त महत्व. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा सिंधुदुर्ग लाईव्ह. SSPM लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये उपलब्ध स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी सेवा. विभाग न्यूरोसर्जरी, मेंदूची दुखापत, मेंदूशी संबंधित सर्व प्रकारचे नोड्यूल्स किंवा रोग, अर्धांगवायू, अपघातामुळे मेंदूला झालेली दुखापत, चक्कर येणं, फिट येणं, हेमिप्लिजिया तसेच पाठीचा आजार या सर्व लक्षणांचं निदान, उपचार आणि शस्त्रक्रिया. विभागातील तज्ञ, अनुभवी आणि उच्च विद्याविभूषित डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी यांच्याकडून रुग्णांची दर्जेदार आणि गुणकारक सेवा. उपचारासाठी आवश्यक जागतिक दर्जाची अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध. मेट्रो सिटीतील सेवांपेक्षा कमी दरात अत्याधुनिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा
SSPM लाईफटाईम हॉस्पिटल पडवे कुडाळ. नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक कॅथोलिक अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सावंतवाडी. नववर्षानिमित्त खास ऑफर. कॅथोलिक शॉर्ट टर्म डिपॉझिट मुदत 365 दिवस, व्याजदर 9.60%. त्वरा करा मर्यादित कालावधीसाठी. संपर्क क्रमांक प्रधान कार्यालय 023 63 27 38 90, सावंतवाडी 023 63 27 38 89, वेंगुर्ला 023 66 26 29 53, शिरोडा 023 66 22 74 39, मालवण 023 65 25 27 82, कणकवली 023 67 23 39 22, कुडाळ 023 65 22 15 59. मणिपाल हॉस्पिटल गोवा आणि परुळेकर हॉस्पिटल कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू करीत आहोत सुपर स्पेशालिटी OPD सर्व्हिसेस. डॉक्टर राकेश देशमाने, कार्डिओथोरॅसिक आणि रक्तवाहिन्यांसंबंधी शस्त्रक्रिया सल्लागार. डॉक्टर सफल शेट्टी, न्यूरोलॉजी सल्लागार. प्रत्येक महिन्याचा पहिला गुरुवार सकाळी 11 ते दुपारी 1. भेट क्रमांक 023 62 22 27 03 आणि 023 62 22 27 04. पत्ता परुळेकर हॉस्पिटल, मालवण रोड, केळबाईवाडी, कुडाळ. आई मला भूक लागली, क्लासला जायला उशीर, लवकर खायला दे ना. अगं थांब ग, आत्ताच सिलेंडर संपलाय. अहो इकडे या ना, सिलेंडर संपलाय, बदलून द्या जरा. अगं मला पण उशीर होतोय. अजिबात नाही, दर महिन्याला सिलेंडर बुक करायचा आणि पुन्हा बदलायचा. ह्या कटकटीला अक्षरशः मी वैतागून गेलेले आहे. अहो वहिनी, कशाला काळजी करताय? तुम्ही सुद्धा आमच्यासारखं MHLचं पाईप नॅचरल गॅस कनेक्शन लावून घ्या ना. बुकिंगची कटकट ना वेटिंगची झंझट. जितका वापर तितकाच आकार आणि हो सगळ्यात स्वस्त आणि सुरक्षित. अरे वा, आम्ही देखील आजच आमचं MNGL गॅस कनेक्शन रजिस्टर करतो. तुम्ही देखील नक्की करा. MNGLचं गॅस कनेक्शन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, वेंगुर्ला, कणकवली आणि सावंतवाडी शहरात उपलब्ध आहे. अधिक संपर्कासाठी क्रमांक 7588 090505 आणि 7588 090606. बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. 22 मार्च. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू लागू केला होता. याला 1 वर्ष पूर्ण झालं. गेल्या वर्षभरात अनेक स्थित्यंतर झाले. या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हनं फ्लॅशबॅक मध्ये जात आढावा घेतलाय. पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी 22 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं. आज प्रत्येक देशवासी से एक और समर्थन मांग रहा. ये है जनता कर्फ्यू. मोदींनी देशात जनता कर्फ्यूची आज घोषणा केल्यानंतर त्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद आज कुडाळ तालुक्यामध्ये पाहायला मिळतोय. आपण बघतोय कुडाळमधली ही जी बाजारपेठ आहे ही पूर्णपणे बंद पाहायला मिळते. आणि त्या पाठोपाठच 24 एप्रिलच्या सायंकाळी 14 एप्रिलपर्यंत 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. पूरे देश में आज रात 12 बजे से संपूर्ण देश में संपूर्ण लॉकडाउन होने जा रहा है. हा पहिला लॉकडाऊन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन 22 मार्चला लोकांनी संपूर्ण देशात जनता कर्फ्यू पाळला. त्याच दिवशी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायंकाळी 5 वाजता 5 मिनिटं सर्वांनी टाळ्या, घंटानाद आणि थाळीनाद करण्याचं आवाहन केलं. खरं तर हे काहीतरी नवीन होतं. कोरोना नावाचा एक व्हायरस पसरतोय आणि त्यावर जगात औषध नाही, म्हणूनच संपूर्ण देशानं या संकटाचा सामना करावा असं आवाहन पंतप्रधानांनी केलं होतं. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. पण कोरोना किंवा कोविड-19 म्हणजे नेमकं काय याविषयी सर्वसामान्य जनता अनभिज्ञ होती आणि या रोगावर औषध नसल्यानं तेवढीच भयभीत सुद्धा होती. गेल्या वर्षी 9 मार्चला राज्यातला पहिला कोरोना रुग्ण पुण्यात सापडला. तेव्हा सुद्धा काय करावं, कोणत्या प्रिकॉशन घ्याव्या त्याची काहीच कल्पना नव्हती. त्यानंतर रुग्ण वाढू लागले, तसतसे निर्बंध येऊ लागले. एकंदरीत सगळी यंत्रणा सज्ज आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं महसूल खातं, पोलीस खातं सगळे काम करत आहेत. नागरिकांचं देखील सहकार्य असणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 144 कलम जारी केलेला आहे. आज जरी थोडंफार पोलिसांनी किंवा प्रशासनानं सॉफ्ट धरलेलं असलं तरी उद्यापासून ही कारवाई कडक होणार आहे आणि या कारवाईला देखील सगळ्या लोकांनी प्रतिसाद द्यावा अशी पालकमंत्री म्हणून मला आपल्यामार्फत विनंती करा. मास्क वापरा, सॅनिटाईज करा, साबणानं हात धुवा, 2 माणसात योग्य अंतर राखा अशा शासनाच्या गाईडलाईन्स येऊ लागल्या आणि ज्याच्या त्याच्या तोंडावर मास्क दिसू लागले. दुकानातून सॅनिटायझरची मागणी वाढू लागली. 24 मार्चपासून संपूर्ण देशात 21 दिवसांचं लॉकडाऊन झालं आणि संपूर्ण देश ठप्प झाला. बस सेवा, रेल्वे सेवा, विमान सेवा बंद, कार्यालये, बाजार सर्व बंद, ते सुद्धा तब्बल 14 दिवस. त्यातच कोकणवासियांचा आवडीचा होळीचा सण तोंडावर आलेला. मुंबई पुण्याचे चाकरमानी कोकणात येत होते तेवढ्यात लॉकडाऊन जाहीर झालं आणि सारच ठप्प झालं. त्याच दरम्यान 19 मार्चला रेल्वेनं मुंबईहून आलेल्या कणकवली तालुक्यातल्या एकाचा अहवाल 26 मार्चला पॉझिटिव्ह निघाला. तोच सिंधुदुर्ग जिल्ह्यातला पहिला कोरोना रुग्ण. सिंधुदुर्गात कोरोनाचा रुग्ण सापडला आणि जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. लॉकडाऊनचे सर्व निर्बंध कडक झाले. शहर, गाव, बाजार, शाळा, कॉलेज, कार्यालय, पर्यटन स्थळं सारं काही ओस पडलं. देशाप्रमाणे संपूर्ण राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार जनतेला आवाहन करत होते, काळजी घ्यायला सांगत होते. सरकार म्हणून आम्ही सगळे काम करतो आहोत, हे तुमच्या हितासाठी आणि भल्यासाठी करतो आहोत. संचारबंदी जी जाहीर केलेली आहे ती केवळ आणि केवळ ह्या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून केलेली आहे. सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला याच्यावरती विजय मिळवायचा आहे. लॉकडाऊन झाल्यामुळे सारं काही ठप्प झालं होतं. होळीसाठी गावी आलेले चाकरमानी गावातच अडकले होते. जिल्ह्यात ठिकठिकाणी कामासाठी आलेले परप्रांतीय मजूर गावी जायचं साधनच नसल्यानं रेल्वे मार्ग आणि रस्ता मार्गानं पायीच आपल्या गावी निघाले होते. पण प्रशासनानं विलगीकरण केंद्र तयार करून त्यात या मजुरांना ठेवलं जात होतं. त्यातच 15 एप्रिल ते 3 मे पर्यंत दुसरं लॉकडाऊन सुरू झालं. मोकळा श्वास घ्यायला कोणालाच फुरसत नव्हती. अडकलेल्या मजुरांना जेवण वगैरे देण्यासाठी अनेक हात पुढे येत होते. अन्न पाण्या वाचून राहणाऱ्या या मजुरांच्या वस्तीपर्यंत पोहोचलं सिंधुदुर्ग लाईव्ह. कोणीतरी आपल्यासाठी अन्न घेऊन आलं ही भावनाच त्या मजुरांसाठी लाख मोलाची होती. शब्द थांबले होते आणि फक्त डोळ्यातल्या अश्रूंनी कृतज्ञता व्यक्त होत होती. जिल्ह्यात अनेक ठिकाणी हे चित्र दिसत होतं. विविध सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी, NGO सारेच मानवतेच्या भावनेतून एक झाले होते. उद्दिष्ट एकच होतं, गरजूंना मदत केली जात होती, त्यांना धीर दिला जात होता, काळजी घेण्याचं आवाहन केलं जात होतं. परत एकदा विनंती करायची आहे, जास्त जास्त घरी राहा आणि सुरक्षित राहा एवढं या निमित्ताने आपल्याला आग्रह करायचा आहे. जसं सांगितलं होतं की करोना विरोधाची लढाई आहे ती रस्त्यावर उतरून लढण्यासारखी नाही, ती घरात बसून लढायची आहे. आणि मला असं वाटतं की सिंधुदुर्गवासियांनी ती मनावर घेतलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला यश आलंय. जिल्ह्याच्या बॉर्डर ज्या आहेत ह्या पूर्णपणे सील केल्या जातील. एक जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात कोणालाही जाता येणार नाही आणि ते इथे येणार पण नाही. त्यामुळे अद्यापही काही दिवस ही बंधनं आपल्याला पाळावीच लागतील. त्याच्यातूनच आपला जिल्हा सुरक्षित आणि निरोगी राहील. महाराष्ट्रातील जनतेने अतिशय संयमाने आतापर्यंत केलेलं मार्गदर्शन पाळलेलं आहे, भविष्यातही पाळावं. घरातून बाहेर न पडता घरात बसून आपलं कर्तव्य निभावणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे.
अन्नधान्याचं वाटप केलं जात होतं. रुग्णांचे बऱ्यापैकी हाल होत होते. त्यामध्ये गर्भवती स्त्रियांचा बऱ्यापैकी प्रॉब्लेम होत होता की घरामधून त्यांना हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी त्यांना रिक्षा किंवा अन्य वाहनाची सोय होत नव्हती. कारण त्यावेळी संपूर्णपणे जनता कर्फ्यू एकदम स्ट्रिक्टली संपूर्णपणे वाहनं सगळी बंद होती. तर त्यावेळी आम्ही सर्वात पहिलं वाहनाची सोय केली. नगरपालिकेकडून परमिशन घेऊन, प्रशासनाकडून परमिशन घेऊन, तहसीलदारांना भेटून आम्ही त्यावेळी वाहनाची सोय केली. त्यावेळी आम्ही बऱ्याच गर्भवती स्त्रियांना दुर्भटकर सरांपर्यंत म्हणजे रुग्णालयापर्यंत आणून त्यांची मोफतमध्ये आम्ही त्यांची न्यायची व आणायची सोय करत होतो. त्यानंतर आम्ही जो अन्नधान्याचा जो पुरवठा होता तर त्यावेळी आम्ही स्वयंसेवक नेमून प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन अन्नधान्याचा पुरवठा केला. संपूर्ण महाराष्ट्रभर हा रक्ताचा तुटवडा भासत होता. त्यावेळी आम्ही रक्ताचा पुरवठा करण्यासाठी संपूर्ण युवा रक्ताचा टीम आमची सगळी सक्रिय झाली आणि त्याप्रमाणे आम्ही सर्वात पहिलं शिबिर घेतलं ते SSPM पडवे कॉलेजला, लाईफ टाईम हॉस्पिटलला. तर त्यावेळी तिकडे पेशंट भरपूर होते आणि रक्ताचा तुटवडा होत होता. तर आम्ही गौतम माटेकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सर्वात पहिलं रक्तदान शिबिर आम्ही पडव्याला लाईफ टाईम हॉस्पिटलला घेतलं. त्यानंतर आम्हाला आपल्या सावंतवाडीच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीमधून संपर्क केला गेला की रक्ताचा भरपूरच तुटवडा भासत आहे आणि रुग्णांचे जीव त्यामध्ये जात आहेत रक्ताअभावी. तर त्यावेळी आम्ही दुसरं शिबिर घेतलं ते आपलं रक्तदान शिबिर घेतलं. त्यानंतर आम्ही तिसरं रक्तदान शिबिर घेतलं ते एकदम अनोख्या प्रकारे घेतलं जे संपूर्ण महाराष्ट्रभर कुठेच घडलं नाही आणि कुठेच झालं नाही. जे लोक आजपर्यंत घेऊन आंदोलन करतात पण आम्ही आज एक समाजाला व एक प्रशासनाचं 1 रुपयाचं नुकसान न करता रक्तदान आंदोलन केलं आणि त्या रक्तदान आंदोलनातून रक्ताचा एवढा मोठा पुरवठा झाला की संपूर्ण कोरोनाचा जो काळ होता तो आजपर्यंत संपला नाही आहे पण अजूनपर्यंत रक्ताचा तुटवडा आपल्या उपजिल्हा रुग्णालयातल्या रक्तपेढीला कधीच भासला नाही. सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी नुकताच आपला जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला होता आणि सुरुवातीलाच त्यांच्यासमोर कोरोनाचा सामना करायचं हे आव्हान उभं ठाकलं. तरीसुद्धा न डगमगता कडेकोट निर्बंध घालून जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी या महामारीचा सामना करायला सुरुवात केली. सोबत पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, महसूल यंत्रणा होतीच. त्याचवेळी 4 मे ते 17 मे या कालावधीत तिसरं लॉकडाऊन सुरू झालं. राज्यात कोरोनाचा कहर वाढत असताना जिल्ह्यात मात्र कोरोना-19 रुग्णांची संख्या आटोक्यात होती. अगदी 2 आकडेपर्यंत खाली होती. पण शासनानं विलगीकरणाच्या अटीवर पास घेऊन चाकरमान्यांना जिल्ह्यात यायला परवानगी दिली आणि सिंधुदुर्गात चाकरमान्यांचा ओघ सुरू झाला. खारेपाटणला जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर वाहनाच्या लांबच लांब रांगा दिसू लागल्या. जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालय यातून विलगीकरण केंद्र सुरू झाली. बाहेरगावच्या लोकांना जिल्ह्यात प्रवेश करायला परवानगी मिळाली आणि अचानकपणे कोविड-19चे रुग्ण सापडायला सुरुवात झाली. अचानक आकडा वाढला. प्रशासनानं स्थानिक पातळीवर निर्बंध अधिक कडक केले. लॉकडाऊनमुळे 2 महिने जिल्ह्यात अडकलेल्या मजूर, कामगार यांना त्यांच्या गावी जाता यावं यासाठी राज्य शासनानं आणि जिल्हा प्रशासनानं केलेल्या प्रयत्नांमुळे श्रमिक विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या. जिल्ह्यातून अनेक मजूर आणि कामगार या रेल्वेनं त्यांच्या स्वगृही रवाना झाले. त्यावेळी मजुरांच्या चेहऱ्यावर समाधान आणि गावी जाण्याचा आनंद याचं शब्दात वर्णन करताच येणार नाही. संपूर्ण राज्यात 18 मे ते 31 मे दरम्यान 4थं लॉकडाऊन सुरू झालं. कोरोनामुळे संपूर्ण देश हा लॉकडाऊनमध्ये होता आणि त्यामुळे या परिस्थितीत अनेक जण बेरोजगार झाले तर काहींना तुटपुंज्या पगारावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागला. मुंबईहून स्थलांतर करणाऱ्यांचा टक्का देखील या कालावधीत वाढलेला दिसून आला. एकीकडे कोरोनासारखं महामारी संकट तर दुसरीकडे स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची पोटाची खळगी कशी भरावी असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण अशा गरजूंना आधार देण्यासाठी अनेक संस्था पुढे आल्या. काहींनी तर वैयक्तिक पातळीवर नागरिकांना मदत करायला सुरुवात देखील केली. सावंतवाडी मेडिकल असोसिएशनचा अध्यक्ष आणि रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीचा अध्यक्ष या नात्यानं सुद्धा आम्ही बऱ्याच वेळा कोविड पॅन्डेमिकसाठी अवेअरनेस समाजामध्ये आत्तापर्यंत करत आलेलो आहोत. त्याच्यामध्ये फ्लेक्स बॅनर्स असू देत, सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझेशन आणि ह्या तुमच्या पब्लिक प्लेसेसचं सॅनिटायझेशन असेल किंवा सायकल रॅली तर्फे जनजागृती असेल तर ह्याचा वेळोवेळी आम्ही त्या ठिकाणी समाज जागृती म्हणतो आपण, जनजागृती ह्यासाठी आम्ही डॉक्टरांनी मेहनत घेण्याबरोबर सायमल्टेनियसली कोविड-19चे जे पेशंट्स आहेत
त्यांच्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन डॉक्टरांनी जी सेवा दिलेली होती सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असेल किंवा बाकीच्या ठिकाणी असेल किंवा आपल्या उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीमध्ये रोटरीतर्फे आम्ही PPE किटचं वितरण केलेलं असेल, मास्कचं वितरण केलेलं असेल किंवा सॅनिटायझेशन, या संदर्भामध्ये सातत्यानं आमचं सावंतवाडी मेडिकल असोसिएशन किंवा रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीसुद्धा ह्यामध्ये प्राधान्यक्रम आम्ही तो ठेवलेला होता. कोरोना काळात जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या होत्या. शेजारच्या गोवा राज्यात शिक्षणानिमित्त आणि नोकरीनिमित्त सिंधुदुर्गातले अनेक तरुण आहेत, परंतु लॉकडाऊन असल्यानं ही मुलं गोव्यातच अडकली होती. त्या मुलांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होतं. जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होत नसल्यानं त्या मुलांची गैरसोय होत होती. मात्र त्याचवेळी सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी या मुलांच्या मदतीला धावले. या सर्व मुलांना जीवनावश्यक साहित्य पोच केलं. त्यामुळे गोव्यात अडकलेल्या सिंधुदुर्गमधल्या मुलांना काहीसा दिलासा मिळाला. कोरोना काळात सारंच ठप्प झालं होतं. या लॉकडाऊनमुळे भजनी आणि दशावतार कलाकारांचे फार मोठे हाल झाले. कारण दशावतारी नाटकांच्या ऐन हंगामातले एप्रिल-मे हे महिने कोरोनामुळे सर्व कलाकारांना घरी बसावं लागलं होतं. सुमारे 1000 ते 1200 प्रयोग रद्द झाले होते. पण या कलाकारांसाठी कोकणचं नंबर 1 महाचॅनेल सिंधुदुर्ग लाईव्ह धावून आलं, मदतीचा हात दिला. या कलाकारांसाठी नाटकाचे ऑनलाईन प्रयोग आयोजित केले. कलाकारांवर रसिकांनी देखील गुगल पेच्या माध्यमातून बक्षिसांचा वर्षाव केला. भजनी कलाकारांसाठी देखील सिंधुदुर्ग लाईव्हनं ऑनलाईन डबल बारी, टिबल बारी आयोजित करून या कलाकारांना मदतीचा हात दिला. पण कोरोना पूर्ण संपला नव्हता, अजूनही संपला नाहीये. पावसाळ्यात कोरोनाचे रुग्ण वाढतील का हा देखील प्रश्न होता. पण सर्वांच्या प्रयत्नांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाळ्यात कोरोनाची स्थिती आटोक्यात होती. आता प्रश्न होता कोकणवासियांच्या जिव्हाळ्याच्या गणेशोत्सवाचा. त्यासाठी देखील पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी नियोजन केलं. विशेषतः गर्दी होऊ नये यावर भर देण्यात आला होता. लोकांनी देखील प्रशासनाला सहकार्य केलं. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी कोकणात जसा गणेशोत्सव साजरा होतो तसा यंदा मात्र झाला नाही. पण तरी देखील जिल्ह्यात गणेशोत्सवानंतर कोरोनाचा समूह संसर्ग वाढला. अचानक कोविड-19चे रुग्ण वाढू लागले. बळींची संख्या देखील वाढली. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात बऱ्याच गावांनी, काही शहरांनी स्वयंस्फूर्तीनं जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला. कुडाळ, कणकवली नगरपंचायतींनी तर 8 दिवस शहर बंद ठेवलं. त्याला नागरिकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. कुडाळ आणि कणकवली तालुके हे जिल्ह्यातले कोरोनाचे हॉटस्पॉट बनले होते. त्या काळात या 2 तालुक्यातून सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यू झाले होते. पण ऑक्टोबरमध्येच कोरोनाचं प्रमाण बरंचसं आटोक्यात आलं. कोरोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण देखील कमी झालं. परिस्थिती चांगलीच आटोक्यात येत होती. नोव्हेंबरमध्ये तर काही काळासाठी वैभववाडी तालुका कोरोनामुक्त सुद्धा झाला होता. दरम्यानच्या काळात कोविड-19 आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मिशन बिगिन अगेन अभियानाची सुरुवात झाली होती. एक निर्बंध उठत होते. रेल्वे गाड्या, बस सेवा सुरू झाली होती. मिशन बिगिन अगेन अंतर्गत जिल्ह्यातल्या सर्व ऐतिहासिक वास्तू, दुर्ग, किल्ले, स्मारकं, संग्रहालय, पर्यटक आणि नागरिकांसाठी खुली करण्यात आली. पण त्यांना काही नियम होते. तरीसुद्धा जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत होतं. पर्यटक जिल्ह्यात येत होते. पर्यटनाची गाडी पुन्हा रुळावर येत होती. कोरोना काळात घरात बसलेल्या लोकांना आणि मेटाकुटीस आलेल्या पर्यटक व्यावसायिकांना त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला होता. पण परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याकडे जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांचं नियंत्रण होतं. दीपावली पाडव्याच्या पूर्वसंध्येलाच राज्य सरकारनं सर्व धर्मीयांची प्रार्थना स्थळं उघडण्याची परवानगी दिली. जिल्ह्यातली सर्व मंदिरं भाविकांसाठी खुली करण्यात आली. जिल्ह्यातले जत्रोत्सव सुरू झाले. दशावतारी नाटकं सुरू झाली. देवांची धार्मिक कार्य देखील सुरू झाली. आठवडा बाजार सुरू झाले. लग्न सोहळे देखील सुरू झाले. पण त्यासाठी प्रशासनानं काही निर्बंध घातले होतेच. त्यावेळीची परिस्थिती एवढी वाईट होती की आम्ही त्यावेळी फिरत होतो. एवढं वाईट होतं की चिटपाखरूसुद्धा रस्त्यावर फिरत नव्हतं. अशा परिस्थितीत तुम्हीसुद्धा प्रसिद्धी माध्यमातून अतिशय चांगल्या लाईव्ह सिंधुदुर्गने तर त्या कालावधीत दशावतार वगैरे जे
घरी बसले होते, त्यांना कोणताच आधार नव्हता, 5 रुपयेसुद्धा त्यांच्याजवळ नव्हते. एवढी त्यांची वाईट परिस्थिती. अशा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने दशावतार महोत्सव भरवले आणि मुलांच्या परीक्षांचा वगैरे त्यांना अभ्यासक्रम म्हणा, चांगल्या चांगल्या योजना तुम्हीसुद्धा राबवल्यात. सर्व त्या बाबतीत तुमचंसुद्धा तेवढंच कौतुक करावंसं वाटतंय. दरम्यान कोरोनाची लस तयार झाली होती, त्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा देखील सज्ज झाली होती. जिल्ह्यात किमान 2.5 लाख लसींच्या साठवणुकीची क्षमता आहे, तर 4 लाख लसी साठवण्याची क्षमता तत्काळ निर्माण करता येईल असं नियोजन आरोग्य यंत्रणेनं केलं होतं. या संपूर्ण कोरोना काळात आरोग्य यंत्रणेनं खूप मोठी कामगिरी बजावली. कोविड सेंटर, सुसज्ज ऑक्सिजन प्लांट युनिट, त्यामुळे कोरोना रुग्णांना चांगली सेवा मिळत होती. सिंधुदुर्गातली कोरोनाची परिस्थिती कधीच हाताबाहेर गेली नाही, याला कारण म्हणजे इथल्या आरोग्य यंत्रणेचं काम. मागच्या वर्षी मार्च महिन्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोविडचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली. पहिला रुग्ण 27 मार्च 2020 रोजी सापडला. तो रुग्ण सापडल्यानंतर जिल्ह्यातली आरोग्य यंत्रणा पूर्ण क्षमतेने कामास लागली आणि गेल्या 1 वर्षात आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोविड रुग्ण शोध, त्याचबरोबर कोविड रुग्णांना रुग्णालयात दाखल करणे किंवा त्यांच्या घरीच विलगीकरणात ठेवणे, त्याचबरोबर आवश्यकतेनुसार त्या रुग्णांना सिव्हिल हॉस्पिटल किंवा CCCमध्ये ॲडमिट करणे, या सर्व गोष्टी आपण केलेल्या आहेत. त्याचबरोबर ज्या भागात रुग्ण सापडला त्या भागामध्ये आपण कंटेनमेंट झोन केलेले आहेत. त्या कंटेनमेंट झोनमध्ये आपण नियमित सर्वेक्षण करून जास्तीत जास्त रुग्ण शोध केलेला आहे. तसेच जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले त्यांचे हाय रिस्क आणि लो रिस्क कॉन्टॅक्ट्स आपण शोधलेले आहेत आणि ह्या प्रति पॉझिटिव्ह केस आपण साधारणपणे 10 हाय रिस्क किंवा लो रिस्क कॉन्टॅक्ट शोधलेले आहेत. त्या सर्व रुग्णांची आपण कोरोनासाठी तपासणी करून त्या रुग्णांनाही औषधोपचार मिळतील याची आपण खात्री केलेली आहे. गेले वर्षभर आरोग्य यंत्रणा पूर्ण वेळ 24/7 काम करत आहे आणि या काळामध्ये कोरोनासाठी जे सारीचा सर्व्हिलन्स आहे किंवा इन्फ्लुएन्झा लाईक इलनेसचा सर्व्हिलन्स आहे, हे दोन्ही सर्व्हिलन्स अशापासून तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्यापर्यंत सर्वजण अत्यंत गंभीर्याने करत आहेत. त्याचाच परिणाम असा आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी कोरोनाच्या केसेस ज्या केसेस आढळल्या त्यांना आपण वेळीच औषधोपचार देऊ शकलो. दुर्दैवाने काही कोरोना रुग्णांचे मृत्यू झाले, परंतु आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुर्गम भागातही कोरोनाबाबतच्या सर्व सेवा उत्तम रीतीनं पोहोचवण्यात यशस्वी झालो आहे असं माझी स्वतःची ठाम धारणा आहे. या वर्षीच्या सुरुवातीलाच सिंधुदुर्गात कोरोनावरची कोविशिल्ड लस उपलब्ध झाली. जिल्हा सामान्य रुग्णालयातल्या स्टाफ नर्स अलका सांगवेकर यांना केंद्रावर पहिल्यांदा लस टोचून जिल्ह्यातल्या कोविड लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हावासियांना त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला. टप्प्याटप्प्यानं जिल्ह्यातलं लसीकरण सुरू झालंय. की 2 वर्ष इथून पुढे आपली फार क्रिटिकल वर्ष आहेत. आज व्हॅक्सिनेशन संपलं म्हणजे सगळं संपलं नव्हे, तर पुढची 2 वर्ष आपल्याला ह्याच गोष्टीचं पालन करत करत आपला देश पुढे नेला पाहिजे, आपला समाज पुढे नेला पाहिजे. आपलं राज्य प्रगती पथावर जाण्यासाठी समाजानं सहकार्य केलं पाहिजे आणि हे सहकार्य ह्या गव्हर्नमेंटला अपेक्षित आहे. प्रत्येकानं कोविड व्हॅक्सिनेशन सेंटरला पोहोचा आणि ह्या पद्धतीनं व्हॅक्सिनेशन करून घ्या. व्हॅक्सिनेशनमध्ये बरेच मिथ्स अँड फॅक्ट्स आहेत. हे मिथ्स ज्या आहेत त्या म्हणजे खोटा प्रचार. ह्या खोट्या प्रचारामध्ये असं सांगितलं जातं की व्हॅक्सिनेशन नंतर रिॲक्शन येते. ज्यांना ॲलर्जिक प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी व्हॅक्सिनेशन टाळा. कोरोना काळात अनेकांनी खूप चांगलं काम केलं. कोरोना योद्धा म्हणून त्यांचा सन्मान देखील करण्यात आला. सिंधुदुर्ग लाईव्हनं सुद्धा आपल्या 6व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर अशा कोरोना योद्ध्यांचा सन्मान केला. त्याचबरोबर संपूर्ण जिल्हाभर कोरोना विजय चित्ररथ काढून कोरोनाविषयक जनजागृती करून आपली बातम्यांपलीकडची सामाजिक बांधिलकी जपली. परत कोरोनाचं हे रुग्ण वाढत आहेत, तरी सगळ्यांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवून मास्कचा वापर जास्तीत जास्त करावा आणि आम्हाला कारवाई करण्यास भाग पाडू नये. पण आता गेल्या 1-2 महिन्यापासून कोरोनाच्या 3ऱ्या लाटेचे संकेत विदर्भासह राज्याच्या काही भागातून मिळू लागले आणि प्रशासन सतर्क झालं. पुन्हा निर्बंध सुरू झाले. हा सगळा परदेशी स्ट्रेनचा परिणाम असल्याचं म्हटलं जातंय. राज्याच्या इतर भागात परिस्थिती बिकट होत चालली असली
तरीसुद्धा जिल्ह्यातली कोरोना रुग्णांची संख्या अजूनही नियंत्रणात आहे. मृत्यूचं प्रमाण देखील कमी आहे. जिल्हा प्रशासन काळजी घ्यायचं आवाहन करतंय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा लॉकडाऊनचा सूचक इशारा देखील दिलाय. म्हणूनच एक लॉकडाऊन अनुभवलेल्या लोकांनी आता आपल्या वागण्यावर नियंत्रण आणणं आवश्यक आहे. मास्कचा वापर करणं बंधनकारक करण्यात आलंय. मास्क नसतील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. कोरोनाचा फैलाव पुन्हा होऊ नये यासाठीच प्रशासनानं हे पाऊल उचललंय. साधारण 2019 सालच्या शेवटी चीनमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव झाला. डिसेंबर 2019 मध्ये चीनच्या हुबेई प्रांतात वुहान या शहरात कोरोनाचे रुग्ण आढळून आले. निमोनियासारखी तीव्र आजाराची लक्षणं दिसून येत असणाऱ्या रुग्णावर नेहमीचे उपचार लागू पडत नाहीत असं लक्षात आल्यावर हा एक वेगळाच रोग असल्याचं निदान करण्यात आलं. त्या अनुषंगानं त्यावर मोठ्या प्रमाणात संशोधन सुद्धा सुरू झालं. पण तो रोग कसा पसरतो, त्याची लक्षणं काय, हे सगळं कळायच्या आतच तो जगभर झपाट्यानं पसरला. इटली, जर्मनी, अमेरिका पाठोपाठ कोरोनाचा भारतात सुद्धा शिरकाव झाला. त्यानंतर पहिला जनता कर्फ्यू गेल्या वर्षी आजच्याच दिवशी म्हणजे 22 मार्चला लागला होता. त्यानंतर 24 मार्चपासून लॉकडाऊन सुरू झालं होतं. आज या घटनेला 1 वर्ष पूर्ण होतं आहे. आमचं एक संपूर्ण जनतेला आव्हान आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये, प्रत्येक वाड्यावाड्यामध्ये प्रत्येकाने स्वतःच्या जबाबदारीने जे 60-65 वयोवर्षावरील जे ज्येष्ठ आहेत, जे नागरिक आहेत, त्यांनी स्वतःहून बाहेर पडावं. जर शक्य त्यांना होत नसेल तर आम्हाला त्यांनी संपर्क करावा. आम्ही त्यांना घरामधून हॉस्पिटलमध्ये आणण्यापर्यंतची सगळी सोय करून पुन्हा लस देऊन त्यांना पुन्हा घरी नेण्याची सोय करू. व संपूर्ण कुटुंबाची त्यांनी आपली काळजी म्हणून आणि आपली जबाबदारी म्हणून त्यांनी हे लस घ्यावी आणि हा कोरोनाचा जो प्रादुर्भाव वाढत आहे तो ह्यापुढे थांबावा यासाठी प्रयत्न करावा आणि सर्वांनी आपली काळजी, आपले कुटुंब, आपली जबाबदारी ही घ्यावी. आज या घटनेला 1 वर्ष पूर्ण होत आहे. या कोरोनानं माणसाला बरंच काही शिकवलं. बचतीचं महत्त्व अधोरेखित केलं. या काळात अनेकांचा रोजगार बुडाला, पण त्यातून सुद्धा कसं जगायचं, पुन्हा कशी उभारी घ्यायची हे ह्या कोरोना काळानं शिकवलं. गावातली अनेक घरं पुन्हा जागती झाली. पडीक शेत जमिनीत पुन्हा पिकं डोलू लागली. विविध व्यवसायांकडे तरुण वर्ग वळला, आत्मनिर्भर होऊ लागला. कोरोनाची ही एक उजळ बाजू असली तरी कोरोनाचं भय अजून संपलेलं मात्र नाहीये. त्यामुळे गरज आहे ती सतर्क राहण्याची, स्वतःची काळजी स्वतःच घेण्याची, सुरक्षेची त्रिसूत्री पाळण्याची. कोविड टास्क फोर्सचे राज्य अध्यक्ष डॉक्टर संजय ओक यांच्या म्हणण्याप्रमाणे कोरोनासोबतच आपल्याला आता जगायचंय, त्याच्याशी जुळवून घ्यायचंय. बेफिकिरी आणि बेजबाबदारपणा यांची बेरीज म्हणजेच सध्या उद्भवलेली कोरोनाची परिस्थिती आहे. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी सामाजिक जबाबदारीचं भान राखून कोरोनाचा सामना करणं हेच गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, सिंधुदुर्ग लाईव्ह. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आता पाहूयात सविस्तर बातम्या. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल. तलाठ्यापासून ते बड्या अधिकाऱ्यांपर्यंत जातो लाखोंचा हप्ता. उपरकर यांचा खळबळजनक आरोप. वेळ पडल्यास ती ऑडिओ टेप जगजाहीर करू, सतीश सावंत यांचा नितेश राणेंना इशारा. आणि अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही, शरद पवार गृहमंत्र्यांच्या पाठीशी. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल. स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल वर्तमान आणि भविष्याचा विचार करता डिजिटल वर्ग, विज्ञान प्रयोगशाळा, प्रशस्त क्रीडांगण आणि अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण. मॅथ्स, ट्युशन पिरियड, ट्रॅव्हलिंग फॅसिलिटीही उपलब्ध. सीबीएसई बोर्डाशी संलग्न प्रशालय. संपर्कासाठी क्रमांक 9545 520604. बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद. डॉइट्सफार ट्रॅक्टर ओपन चॅलेंज असेल हिम्मत तर या मैदानात. डॉइट्सफार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर,
ड्वाइट्स फार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं ड्वाइट्स फार सादर करत आहे. ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरचे मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 35, 40, 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस. मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45, 50, 65 आणि 60 HP मध्ये. मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCRL, 4 व्हील ड्राईव्ह. सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. वेट्स फार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी, ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 800791 9884 आणि 94052 26085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव.